नमस्कार, तुमचं स्वागत आहे सुंदर मी होणार या नाटकाच्या सेटवरती. हे आहेत आमच्या सर्वांचे लाडके अमोल बावडेकर. नमस्कार. म्हणजे या नाटकामध्ये सुरेश ही भूमिका करणार आहे आणि त्यांच्या नावाप्रमाणे त्यांच्या भूमिकेत पण सुरेश सूर हे आहेतच. हो. क्या बात आहे. मी करते आहे बेबी राजे ही भूमिका. नाटकाविषयी पात्राविषयी काय सांगशील? या नाटकात माझं कॅरेक्टर सुरेश आहे, जो लहानपणापासून एकटा वाढल्यामुळे थोडा इंट्रोवर्ट आहे आणि दीदी राजेंच्या बोलण्यानंतर ह्या वातावरणात आल्यानंतर तो एवढा खुलतो की नंतर तो गायला लागतो सगळ्यांसमोर. सो हे दोन चेंज ओव्हर या नाटकात मला करायला मिळतात आणि पुलंचं नाटक आहे, करायला मिळतं, बाकीची गोष्ट आहे. मी आत्ता तेच म्हटलं, मला असं वाटतं मी अजून त्याच एक्साइटमेंटमध्ये आहे की तू विचार कर ना, पुलं कधीतरी बसले असतील त्यांच्या घरी आणि पेनानी कागदावर त्यांनी हे शब्द लिहिलेले असतील आणि ते शब्द आपण आत्ता बोलतोय. ही का भाग्याची गोष्ट आहे, अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. मला असं बेबी राजे हे पात्र सुद्धा मला असं वाटतं की आज सुद्धा अनेक मुलींना त्यांना जे हवंय ते अचीव करण्यासाठी त्यांच्या व्यवस्थेतून कुठेतरी एक बंड पुकारावाच लागतो. हो, एक्झॅक्टली. त्यामुळे हे पात्र कधी लिहिलंय पुलंनी, पण ते आजही तितकंच रेलेव्हंट आहे. ही 58 सालात 58 बघ ना रे. त्या मला काळात एवढं फॉरवर्ड एखाद्या मुलीने असणं, हे सुचणं, हे सुचणंच, ही विजन असणंच इतकी मोठी गोष्ट आहे. पण तरी सुद्धा मी आत्ता बोलत होते की तेव्हाची मुलगी साडीत फिरणं आणि मी आत्ता शर्ट पॅन्ट घालून माझी जी बॉडी लँग्वेज झाली आहे त्यात साडीत फिरणं, यात किती फरक आहे. तू पण, कारण आपलं बोलणं झालं होतं याविषयी की साडी नेसून तू अख्खी मालिका केली आहेस एक तशी. त्यामुळे तर मला असं वाटतं ते शोधायला मला फार मजा आली, जसं मी तुला म्हणत होते. पण हे खरंच आहे की कुठल्याही कलाकाराला ऑलवेज नवीन भूमिका मिळाल्यानंतर ती शोधेपर्यंत तो जो प्रवास असतो. रिहर्सल म्हणून आम्हाला जास्त आवडतात, परफॉर्म करायला रिहर्सलला ह्यासाठी आवडतात कारण ती वाट शोधणं हा जो प्रकार आहे हा त्यात मिळतो. म्हणजे पुलंच्या एका नाटकामध्ये अजून पुलंनीच असं लिहिलंय की शिकार करण्यामध्ये मजा नाहीये तेवढी शिकार शोधण्यामध्ये. क्या बात है, क्या बात है. तसंच आहे, ते कॅरेक्टर शोधायला जी मजा येते ती खरी मजा आहे. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. आणि आमच्या ह्या आत्ताच्या गप्पांमधनं तुम्हाला कळलंच असेल की आमचं नातं रिहर्सलमध्ये कसं होतं, आम्ही किती मजा मस्ती धमाल केली. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जरूर या आमचं नाटक बघायला, सुंदर मी होणार. नमस्कार, मी विद्याधर जोशी. पु ल देशपांडेंचं सुंदर मी होणार हे नाटक सुमारे 30 वर्षानंतर तुमच्या भेटीला रंगमंचावरती पुन्हा एकदा आम्ही घेऊन येतो आहे. एका नवीन टीम हे नाटक तुमच्या पुढे घेऊन येतं आहे. पु ल देशपांडेंचं नाटक हे उत्तम लिहिलेलं नाटक आहे. एक त्याच्यामध्ये काव्यात्मक भाषा आहे, काही पात्रांच्या तोंडामध्ये विनोदाची पखरण आहे अर्थात, कारण भाईंचं नाटक आहे. उत्तम भूमिका ह्याच्यामधल्या आहेत सगळ्या. त्यामुळे एक सर्वांग सुंदर असं परिपूर्ण नाटक तुम्हाला या नाटकाच्या निमित्ताने अनुभवायला मिळेल याची मला खात्री आहे. ह्या नाटकामध्ये मी एक डॉक्टर पटवर्धन नावाचं कॅरेक्टर करतो आहे. हे संस्थान जे आहे ह्या नाटकात दाखवलेलं, त्या संस्थानाचा जो महाराजा आहे, संस्थान आता विलीन झालेलं आहे, पण त्या कुटुंबियांशी, त्या संस्थानांशी ह्या डॉक्टरांचा फार पूर्वीपासून, म्हणजे डॉक्टर आता बऱ्यापैकी वृद्ध आहेत, पूर्वीपासून त्यांचा संबंध आहे. त्या संस्थानिकांची जी 4 मुलं आहेत त्या मुलांबरोबर या डॉक्टरांचं एक वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग आहे. एक माया, प्रेम, ममता असं एक वेगळ्या प्रकारचं त्यांच्याबरोबर नातं आहे. ते गोड नातं तुम्हाला ह्या नाटकामध्ये अनुभवायला मिळेल. आणि मला वाटतं की एक चांगली भाषा, एक सौंदर्यपूर्ण संवाद हे अलीकडच्या काळामध्ये तसे कमी असतात. हल्लीची भाषा वापरली जाते, तीही योग्यच आहे, ती काही वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण ते एक जुन्या भाषेचं सौंदर्य आहे, ते तुम्हाला पुन्हा अनुभवायला मिळेल, ऐकायला मिळेल. एखादी मैफिल ऐकावी अशा प्रकारचं हे नाटक आणि त्यातले संवाद आहे. नमस्कार, मी आस्ताद काळे. लवकरच सुंदर मी होणार एक अभिजात कलाकृती रंगमंचावर तुमच्यासमोर सादर व्हायला सुरुवात होणार आहे. त्या नाटकामध्ये संजय ही भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली आणि त्याबद्दल मी आमच्या नाटकाचे निर्माते आणि दिग्दर्शक राजेश देशपांडे यांचा मी खरंच आभारी आहे.
नाटकाविषयी सांगायचं झालं तर 1958 साली ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला. पु ल देशपांडे लिखित हे नाटक आहे आणि स्वातंत्र्यानंतर लगेच भारतामध्ये घडलेल्या काही घटनांचे उल्लेख या नाटकात तुम्हाला दिसतील. त्याचे त्या कुटुंबावर, त्या कुटुंबातल्या सदस्यांवर होणारे परिणाम या नाटकामध्ये तुम्हाला दिसतील. मनोधैर्य खचलेल्या एखाद्या व्यक्तीला पुन्हा जगण्याची, पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहण्याची उमेद मिळण्यासाठी किती गोष्टी कारणीभूत ठरू शकतात किंवा ती उमेद जाण्यासाठी कशा काही गोष्टी कारणीभूत ठरू शकतात याविषयी बारीकसं भाष्य केलेलं या नाटकात तुम्हाला दिसेल. ह्या आत्ताच्या संचामध्ये, कलाकार संचामध्ये तुम्हाला जवळजवळ 3-3.5 वर्षांच्या विश्रांतीनंतर, विरामानंतर पुन्हा एकदा विद्याधर जोशी म्हणजेच आमचे लाडके बाप्पा जोशी पुन्हा एकदा तुम्हाला दिसतील. श्रुजा प्रभुदेसाई, स्वानंदी टिकेकर, अमोल बावडेकर, अभिजित चव्हाण अशी तगडी स्टारकास्ट या नाटकामध्ये आहे. नमस्कार, मी अभिजित चव्हाण. पु ल देशपांडे लिखित सुंदर मी होणार या नाटकामध्ये मी महाराज ही व्यक्तिरेखा करतोय. खूपच वेगळी आणि बरीचशी कठीण अशी व्यक्तिरेखा आहे आणि मी स्वतःला नशीबवान समजतो की माझ्या अभिनयाच्या जी काही छोटी माझी कारकीर्द आहे त्याच्यामध्ये मला पु ल देशपांडेंचं नाटक करायला मिळतं आहे. त्यांचे शब्द मला साकारायची संधी मिळते प्रेक्षकांसमोर. मी असं समजतो की रंगदेवतेचा आशीर्वाद आहे माझ्यावरती आणि खूप जबाबदारीने मी हे पात्र साकारण्याचा प्रयत्न करतोय. मीच काय, माझ्या नाटकातले सगळेच कलाकार अत्यंत जबाबदारीने आपापला रोल करतायत. नमस्कार, मी राजेश देशपांडे. आकाश भडसावळे आणि करण देसाई हे आमच्या तरुण निर्मात्यांनी निर्मित केलेलं आपले लाडके भाई पु ल देशपांडे यांचं अजरामर नाटक सुंदर मी होणार याचं दिग्दर्शन करण्याचं भाग्य मला लाभलं आहे. आणि हे नाटक येत्या 12 जूनला बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे रात्री 9 वाजता याचा शुभारंभ होतोय. 13 तारखेला यशवंत नाट्यगृह माटुंगा येथे प्रयोग आहे आणि सलग प्रयोग आहेत. या नाटकामध्ये अत्यंत उत्तम कलावंत काम करतायत. विद्याधर जोशी एका दीर्घ आजारातून परत आलेत. अभिजित चव्हाण सर्वांना माहिती असलेला, आस्ताद काळे, अमोल बावडेकर, श्रुजा प्रभुदेसाई, स्वानंदी टिकेकर, श्रुती पाटील, सृजन देशपांडे आणि विराजस अशी एक छान ॲक्टर्सची टीम आम्हाला मिळाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला जे वाटतं ते तंत्रज्ञ संदेश बेंद्रे हा सध्याचा मराठीतला आघाडीचा नेपथ्यकार आहे. त्याने याचं नेपथ्य केलं आहे. अत्यंत सुंदर राजवाड्याचं नेपथ्य आहे. म्हणजे नेपथ्याला पडद्याला टाळी नेपथ्याला मिळते वगैरे जी काही कन्सेप्ट आपल्या मराठी रंगभूमीवर आहे, तर हे नेपथ्य जेव्हा पहिल्यांदा लोक बघतील तेव्हा नक्कीच टाळी येईल. मिलिंद जोशी यांनी उत्तम संगीत दिलं आहे. गीत लिहून त्यालाही गाणं केलं आहे. नंतर मंगल केंकरेंची वेशभूषा आहे. अशी एक छान टीम आम्हाला मिळाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले पु ल देशपांडेंचं लिखाण आणि ह्या लिखाणाला न्याय देण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. आता तुम्ही आमचं नाटक बघायला या आणि आम्हाला ऊर्जा द्या, आमचा उत्साह वाढवा. आणि पुलंचं हे त्याला म्हणतो स्मृती 25वं वर्ष आहे आणि सुनीताबाईंचं जन्मशताब्दी वर्ष आहे. हा एक वेगळा योगायोग यावर्षी आहे. आणि सुदैवाने आता सगळीच मराठी नाटकं उत्तम चालत आहेत. त्यात आमच्या एका नाटकाची भर पडेल अशी आम्हाला आशा वाटते. तर कृपया आमचं नाटक बघायला या. धन्यवाद. नमस्कार, मी श्रुजा प्रभुदेसाई. तुम्हाला सगळ्यांना खास आमंत्रण आहे माझं आणि माझ्या टीमचं की आम्ही सुंदर मी होणार हे नाटक घेऊन 12 तारखेला रंगभूमीवर येतोय.
मी आहे, विद्याधर जोशी, त्याच्यानंतर आस्ताद काळे, अभिजित चव्हाण, स्वानंदी टिकेकर, अमोल बावडेकर, श्रुती पाटील अशी आमची सगळ्यांची टीम आहे आणि राजेश देशपांडे यांचं दिग्दर्शन आहे. आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतोय की आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या लेखणीतून साकारलेलं नाटक आम्हाला सादर करायला मिळतंय. पण प्रेक्षकांशिवाय म्हणजे कुठल्याच कलाकृतीला काहीच अर्थ नसतो. म्हणून तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे की नक्की नक्की या. 12 जूनला आमचा शुभारंभाचा प्रयोग आहे पुण्याला बालगंधर्वला आणि 13 तारखेपासून आम्ही मुंबईत, म्हणजे 13 तारखेला आमचा यशवंतरावला माटुंग्याला प्रयोग आहे आणि तुम्हाला जमेल तसं तुमच्या सवडीने नक्की या.